श्रीमती परिमलाताई भट यांचं सुद्धा आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मानुनी आमुचे अतीत झालात आपण उपस्थित. प्रफुल्लित झाले हे सदन तुमच्या आगमनाने. मानतो मनोभावे आभार आपुले. आदराने नटलेल्या या शब्दसुमनाने. आदराने नटलेल्या या शब्दसुमनाने. उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते. बहरत्या निसर्गाने सृष्टी फुलते. तुम्हा सर्वांच्या उपस्थितीने स्वागताचे हे क्षण उजळलेले दिसते. स्वागताचे हे क्षण उजळलेले दिसते. जीवन त्यांचे अवघे आहे पुरुषार्थाचे पराक्रमाचे. ज्यांनी आपुल्या परिश्रमातून शिखर गाठले कर्तृत्वाचे. कृतज्ञतेने ओठी येती सहजपणे भाव मनाचे. शब्द सुमनांनी पुन्हा स्वागत करूया आजच्या सोहळ्याच्या आपल्या मान्यवरांचे. या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचं मी आकांक्षा परिवाराकडून पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आजचे प्रमुख अतिथी माननीय श्रीमती परिमलाताई भट, याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अरविंदजी पारगावकर सर व ज्यांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम आज यशस्वी होतो आहे अशा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नुकतीच आपल्या आकांक्षा संस्थेला 21 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि म्हणूनच 21व्या वर्धापन दिनवर्षानिमित्त आणि आज 15 ऑक्टोबर जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर आपण या कार्यक्रमाची सुरुवात एका गाण्याने करूया. तर मी महेश भागवत यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं गाणं आपल्यासमोर सादर करावं. हे शारदीय नवरात्र सुरू झालेलं आहे. आज घट घरोघरी बसलेले आहेत आणि आदरणीय सौ सविता काळे काकू या आपल्या सगळ्यांच्या आई आहेत आणि त्यांनी आपल्याला सगळ्यांना आजच्या पांढऱ्या काठीच्या दिनाच्या निमित्तानं, वर्ल्ड ब्लाइंड डेच्या निमित्तानं सगळ्यांना एकत्र बोलवलं आहे. आणि आजच्या सन्माननीय अतिथी ज्यांचा उल्लेख आमचे अंध बांधव ज्यांना आदरानं प्रेमानं आपलेपणानं परिताई म्हणतात आणि खरंच परिताई आहेत. कारण आपण म्हणतो की परी म्हणजे एक सुंदर व्यक्ती, एक सुंदर स्त्री की जिचं मनही सुंदर आहे. त्यांचा एक स्नेहांकित ग्रुप आहे. आता परवाच एक मेसेज आला, एका अंध व्यक्तीने आपला काहीतरी प्रॉब्लेम मांडला. ताईंचं लगेच उत्तर आलं, तू मला फोन कर, आपण बोलू, सोल्युशन काढू. प्रत्येकासाठी प्रत्येक वेळी धावून येणाऱ्या आणि म्हणूनच सगळ्यांचे आदरणीय परिताई परिमला भट मॅडम. आज परिताई हा आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. त्यांचा जीवन प्रवास जो सगळ्यांनाच आदर्शवत वाटतो, सगळ्यांनाच आपलं कर्तृत्व घडवण्यासाठी खुणावतो. त्यांची प्रकट मुलाखत आपल्याला ऐकायची आहे आणि म्हणून फार न वेळ घेता आज आपण आलो आहे आपल्या या सविता काळे काकू आपल्या आईच्या बोलवण्यानं आणि जगदंबा मातेचा नवरात्रोत्सव सुरू होतोय म्हणून एक छोट्याशा गाण्याची एक कडवं सादर करतोय. माता जिनको याद करे वो लोग निराले होते हैं. माता जिनका नाम पुकारे किस्मत वाले होते हैं. चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है. चलो बुलावा आया है, माता ने बुला हो. चलो बुलावा आया है,
माता ने बुलाया है। बोलो जय माता दी। चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है। हो वैष्णो देवी के माने ये दरबार लगाया है। चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है। वैष्णो देवी के मंदिर में, वैष्णो देवी के मंदिर में लोग मुरादे पाते हैं, रोते रोते आते हैं, हंसते हंसते जाते हैं। रोते रोते आते हैं, हंसते हंसते जाते हैं। ओ मैं भी तो मांगे के देखूं, जो मांगा वो पाया है। चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है। अरे जय माता जी कहते जाओ, जय माता जी कहते जाओ, अरे जय माता दी कहते जाओ। आने जाने वालों को चलते जाओ, तुम मत देखो अपने पाँव के छालों को। जिसने जितना दर्द सहा है, उतना चैन भी पाया है। चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है। अरे माँ जग कल्याणी जय माता। माँ तुमच्या गाण्याने एकदम प्रफुल्लित वातावरण झालेलं आहे निर्माण. प्रास्ताविकेतून कळत असतो आयोजनाचा हेतू. प्रास्ताविकेतून कळत असतो आयोजनाचा हेतू. प्रास्ताविकच बांधत असतो नियोजनाचा सेतू. औपचारिकता नाही ही आत्मीयता आहे वास्तविक. म्हणून मी अंजली सूर्यवंशी सादर करते तुमच्या समोर आकांक्षा संस्थेचं प्रास्ताविक. आकांक्षा अपंग पुनर्वसन केंद्र ही संस्था सर्व प्रकारच्या दिव्यांगांच्या स्वप्नांना पंख देणारी आणि आधार देणारी संस्था आहे. नुकतीच संस्थेला नुकतीच संस्थेला 21 वर्ष पूर्ण झाले आहेत. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षण प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था असून सुद्धा 98% दिव्यांग अजूनही बेरोजगार समाजामध्ये वावरताना दिव्यांग व्यक्ती समाजामध्ये वावरताना त्यांच्याकडं अतिशय उपेक्षित नजरेनं पाहिलं जातं. म्हणूनच सविता हेमंत काळे मॅडमनी समाजाचा दिव्यांगांकडे बघण्याचा उपेक्षित दृष्टिकोन बदलावा आणि दिव्यांगांनीही त्यांच्यामधील असलेल्या कला आणि क्षमता सिद्ध करून दाखवावी, स्वावलंबी बनावं. यासाठी त्यांनी
आकांक्षा संस्थेची स्थापना केली, तेही स्वतःच्या आर्थिक मिळकतीतून, कुठलेही सरकारी अनुदान न घेता. आज सांगायला आनंद होत आहे की आज अनेक मूकबधीर, कर्णबधीर, मतिमंद, अंध, अस्थिव्यंग अशा सर्व प्रकारचे दिव्यांग व्यक्ती एकत्र मिळून आनंदाने काम करत आहेत. निळं होतं ना. स्वावलंबी बनून दुर्दम्य इच्छाशक्ती, जिद्द आणि आत्मविश्वासामुळे स्वबळावर झेप घेत आहेत. कारण इथं पुस्तकी शिक्षण न देता जीवन जगायचं शिक्षण दिलं जातं. म्हणूनच आकांक्षामध्ये काम करणारी प्रत्येक दिव्यांग व्यक्ती म्हणते, आम्हाला दान नको, काम द्या, सहानुभूती नको, विश्वास द्या. या संस्थेमध्ये कम्प्युटरच्या रद्दीपासून मेडिकलसाठी, डॉक्टरांसाठी, सरकारी ऑफिसेस, बँका, कंपन्या यांना आवश्यक असणारी विविध आकारांची असंख्य पाकिटं देखील तयार केली जातात. पण प्रश्न हा आहे की ही पाकिटं तयार करण्यासाठी लागणारी कम्प्युटरची वाया गेलेली रद्दी, नको असलेली जी रद्दी आहे ती मिळवणं सोपं नव्हतं. कारण यासाठी सविता मॅडम आणि त्यांची 2 मुलं निखिल काळे आणि समीर काळे यांनी अथक परिश्रम घेतले आहेत आणि दिव्यांगांसाठी त्यांनी अपमानास्पद वागणूकसुद्धा सहन केलेली आहे. या संस्थेमध्ये ग्रीटिंग कार्ड, आहेर पाकिटं, फ्रीज मॅग्नेट, दिवाळीसाठी आकाश दिवे, डायऱ्या, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरण संवर्धन आणि प्लॅस्टिक प्रदूषणावर पर्यायी अशा असंख्य आकारांच्या आकर्षक कागदी पिशव्या आणि कापडी पिशव्या देखील तयार केली जातात. यासाठी दरवर्षी प्रदर्शनांमध्ये स्टॉल्स लावून या सर्व वस्तूंची मोठ्या प्रमाणामध्ये विक्रीसुद्धा केली जाते. आकांक्षामधून कौशल्य प्राप्त केलेल्या अनेक दिव्यांग व्यक्तींना संस्थेच्या मदतीने विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीला सुद्धा लावण्यात आलेलं आहे. आकांक्षाच्या पुढाकाराने आज 25 दिव्यांग व्यक्तींचे विवाह संपन्न होऊन त्यांना संसारासाठी आर्थिक मदतसुद्धा करण्यात आलेली आहे. या संस्थेमध्ये दिव्यांग व्यक्ती फक्त कामच करत नाही, तर दिव्यांग व्यक्तीचं जगणं समृद्ध, अर्थपूर्ण, आनंदी करण्यासाठी निरनिराळ्या कार्यक्रमांमधून स्पर्धांचं आयोजन केलं जातं आणि सहली देखील काढल्या जातात. मागील 3 वर्षांमध्ये कोरोना काळात अनेक दिव्यांग व्यक्तींनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्यामुळे त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे आकांक्षाने त्यांची जाणीवपूर्वक समस्या जाणून व्यवसायासाठी अंध व्यक्तींना टपऱ्या, अस्थिव्यंगांना घरगुती आटा चक्की, लॅपटॉप, टेम्पो, पॉपकॉर्न मशीन, कर्णबधीर व मूकबधिरांसाठी शिलाई मशीनचं वाटप करून आर्थिकरित्या स्वावलंबी बनवलेलं आहे. म्हणूनच तर आमच्या आकांक्षा संस्थेचं ब्रीद आहे, व्यंग असू दे नको निराशा, हात दे तसे आकांक्षा, जिद्द जागवू, उद्यम देऊ, आम्ही दाखवू नवी दिशा. खरोखर या ब्रीद वाक्याप्रमाणेच आज गेली 21 वर्षांपासून आमची संस्था सक्रियपणे कार्य करत आहे. धन्यवाद. आयुष्यामध्ये जी माणसं सतत संकटांना तोंड देतात, जी माणसं मोठी स्वप्न साकार करतात, महान केवळ बोलल्याने यशस्वी होत नसतात, त्यासाठी रोज कृतीयुक्त प्रयत्नसुद्धा करत असतात. मी म्हणूनच माननीय हेमंत काळे सरांना विनंती करते की आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्रीमती परिमलाताई भट यांचा परिचय करून द्यावा आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अरविंदजी पारगावकर सर यांचा पण परिचय करून द्यावा. सन्माननीय व्यासपीठ आणि आकांक्षावर एकाच शब्दात सांगतो, आकांक्षाचे सर्व हितचिंतक. हे सांगत असताना आधीचं जे काय आपण थोडंफार प्रास्ताविक ऐकलं
त्यावरनं काही गोष्टींचं आधी असं वाटलं की बोलाव्यात म्हणून आधी बोलतो. आकांक्षाचं उद्दिष्टच दिव्यांगांचं पुनर्वसन आहे. मग त्या पुनर्वसनामध्ये शारीरिक पुनर्वसन, आर्थिक पुनर्वसन आणि मानसिक पुनर्वसन येतं. मानसिक पुनर्वसन ज्या वेळेला आपण विचार करतो तर त्या मानसिक पुनर्वसनात पहिल्यांदी त्या दिव्यांग व्यक्तीला नैराश्यातून बाहेर काढणं ही पहिली स्टेप. त्यानंतर त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं. त्यानंतर आपण समृद्ध जीवन जगू शकतो हा विश्वास निर्माण करणं. आणि मग समृद्ध जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या संधी ह्या उपलब्ध करून देणं. या सगळ्या गोष्टींचा समावेश जो आहे तो या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. पण ही झाली नाण्याची एक बाजू. दुसऱ्या बाजूला जो काही समाज आहे त्या समाजाचा दृष्टिकोन बदलणं. त्यांच्याकडे पाहण्याचा नुसता दृष्टिकोन नाही, पण ज्याला आपण बिहेवियर म्हणू, ते बिहेवियरल थेअरी किंवा ॲप्रोच हा त्यांचा बदलणं हा सुद्धा दुसरा हेतू जो आहे तो दुसरा हेतू आहे. किंबहुना हा दुसरा हेतू साध्य झाल्याशिवाय दिव्यांगांना ते दिव्यांगांचं खऱ्या अर्थाने पुनर्वसन होणं हे शक्य नाही. हे सांगण्याचं कारण की यासाठी या दोन्ही गोष्टींसाठी म्हणजे नाण्याची पहिली बाजू दिव्यांगन, दुसरी बाजू समाज, या दोघांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न ही गेली बरीच वर्ष आकांक्षा करते आहे. आणि मग त्याचा एक भाग म्हणून आपण वेळोवेळी असे कार्यक्रम अरेंज करतो. त्यामध्ये काही फक्त तुम्हाला आठवत असतील अशी उदाहरणं सांगतो की माननीय मोरे सर जे पॅराप्लेजिक आहेत, म्हणजे पाठीच्या मणक्यामधल्या मज्जारज्जूशी संबंधित असलेली काही आजार असतील की त्या आजारांमुळे शारीरिक हालचाली या होऊ शकत नाहीत. आणि असं असताना सुद्धा ती व्यक्ती IIT मुंबई परीक्षा पास करून नुसतीच परीक्षा पास होत नाही, तर आज IBM सारख्या विश्वविख्यात कंपनीची भारतामधली डायरेक्टर म्हणून काम करते. एवढंच नाही तर कंपन्या करून देणं शक्य नाही म्हणून स्वतःची काय कौशल्य जी असतील ती स्वतःची व्यावसायिक कौशल्य वापरून त्याप्रमाणे आपल्या गाडीमध्ये मॉडिफिकेशन करून ती व्यक्ती मुंबईहून स्वतः ड्राईव्ह करत नगरमध्ये आली. अशा व्यक्तींना आपण एवढ्यासाठी बोलवतो, यांच्या एवढ्यासाठी सहवास घेण्याचा आपण प्रयत्न करतो की त्यामुळे दिव्यांगांनाही स्फूर्ती मिळावी, त्यांनाही काहीतरी नवी उमेद, जिद्द डेव्हलप व्हावी. आणि समाजाचा दृष्टिकोन जो आहे तो समाजाचा दृष्टिकोन पण बदलण्याचा प्रयत्न जो आहे तो बदलण्याचा आपण आपल्या परीने प्रयत्न करतो. किती होईल हे आपण सांगू शकत नाही, पण म्हणून आपण प्रयत्न करायचं सोडायचं नाही. भूषण तोष्णीवाल हा पुण्याचा विद्यार्थी, भारतामधला पहिला अंध चार्टर्ड अकाउंटंट. म्हणजे मुळामध्ये हा कोर्सच इतका अवघड आहे असं म्हणतात. आणि म्हणून सामान्यपणे यश मिळण्याची शक्यता
खूप कमी असताना सुद्धा या अंध विद्यार्थ्यांनी हे यश मिळवलं, अशांना सुद्धा आपण मुद्दामून इथे जे आहे ते इथे बोलवतो, त्यांचा सन्मान करतो असं म्हणण्यापेक्षा आपण आपल्यामध्ये आणखीन नवीन जिद्द म्हणा ही निर्माण करण्याचा प्रयत्न जो आहे तो निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. त्या बेदरकरचं नाव काय ग? तनुजा बेदरकर ही अशीच ऑटिस्टिक म्हणजे मानसिकदृष्ट्या काही प्रॉब्लेम्स असलेली व्यक्ती, पण ती आज पुण्यामध्ये रेडिओ जॉकीचं काम करते. एक नारायणे दाम्पत्य म्हणून आपण बोलवलं होतं, दोघंही अंध, पण आज नाशिकला बँक ऑफ बडोदामध्ये वरिष्ठ पदावर ते वरिष्ठ पदावर ते दोघंही काम करतायत. अगदी यांच्यासारखंच आपलं नगरचा वैद्य, नाव अक्षय वैद्य, ठीक आहे ना, म्हणजे उत्तम चित्रकार, म्हणजे त्याची हाडांची वाढ झाली नाही, त्याच्याशी रिलेटेड काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम असतील, पण उत्तम चित्रकार, त्याच्याबरोबर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये स्विमिंगचा पारितोषिक जे त्या स्विमिंगची पारितोषिक ही त्यांनी मिळवली. हे सांगायचं कारण म्हणजे हे काही एक उदाहरणं म्हणून फक्त तुम्हाला सांगितली की यामुळे आपण दोन्ही म्हणजे दिव्यांग व्यक्ती आणि समाज ह्या दोन्हींचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न करतो, आणि त्याच प्रयत्नाचाच एक भाग म्हणून आज आपण माननीय परिमलाताई भट यांना मुद्दाम इथे आमंत्रित केलाय. जन्मतः अंधत्वावर मात करून उच्च शिक्षण तर त्यांनी घेतलंच आहे, कुठल्या प्रकारचं म्हणजे MBA पर्यंत असेल, MSW असेल, ते त्यांच्या मुलाखतीत जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला समजू शकेल. पण एअर इंडिया सारख्या मान्यवर संस्थेमध्ये वरिष्ठ पदावर काम करून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा स्नेहांकित ही अंधांसाठी संस्था जे आहे ते अंधांसाठी संस्था स्थापन करणं, आणि या सगळ्यात तुम्हाला त्यांच्या मुलाखतीत समजून येईलच, परंतु ॲडव्हेंचरस माउंटेनरिंग, गिर्यारोहण म्हणजे तसा काहीही संबंध नसलेले अशी गोष्ट ही करून सुद्धा म्हणजे ही सुद्धा गोष्ट त्या करू शकल्या, साध्य करू शकल्या, आणि म्हणून त्यांचं कौतुक जे आहे त्यांचं कौतुक हे आपल्याला जास्त वाटतं, आणि अशा व्यक्तीची ओळख ही तुम्हाला मुलाखतीतनं होणारच आहे. त्यामुळे त्याची द्विरुक्ती न टाळून फक्त हायलाइट्स म्हणू आपण तुमच्या भाषेमध्ये, तर असे हायलाइट्स फक्त मी 1-4 गोष्टी त्यांच्या फक्त सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो सांगण्याचा फक्त प्रयत्न केला. आजचे आपले अध्यक्ष माननीय अरविंदजी पारगावकर हे डायरेक्टर ऑफ मॅन्युफॅक्चरिंग L&T इलेक्ट्रिकल अँड ऑटोमेशन, नाव ए डिव्हिजन ऑफ स्नायडर इंडिया लिमिटेड, ही झाली त्यांची व्यावसायिक ओळख. पण या व्यावसायिक ओळखीमध्येच म्हणजे त्यांच्या कार्यकाळामध्येच नुसतं कार्यकाळ नाही तर त्यांच्याच सहभागाने खऱ्या अर्थाने डेमिंग सारखा आंतरराष्ट्रीय पुरस्कार
आणि TPM क्वालिटी कंट्रोल असे पुरस्कार जे ते पुरस्कार L&Tला प्राप्त झाले. या व्यावसायिक गोष्टींबरोबर त्या व्यवसायाशी संबंधित असं मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचं चेअरमनपद, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग असोसिएशनचं चेअरमनपद, अशा त्याच्याशी संबंधित संस्थांवर जे ते संबंधित संस्थांवर सुद्धा ते काम करत आहेत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुणे विद्यापीठाचे काउन्सिल मेंबर, पॉलिटेक्निकल कॉलेजचे चेअरमन, ही सगळी त्यांचे त्याच्याशी रिलेटेड उद्योग ॲक्टिव्हिटीज ह्या तर चालू आहेतच, पण आकांक्षाच्या दृष्टिकोनातनं जे महत्त्व आहे ते मला जास्त अधोरेखित करायचं आहे. कारण आकांक्षाच्या दृष्टीने आम्ही त्यांना त्रयस्थ मानतच नाही, तर आम्ही त्यांना सहभागीदार म्हणतो. ते सहभागीदार एवढ्यासाठी की L&T बरोबर आकांक्षांनी CSRचे जे वेगवेगळे प्रोजेक्ट्स केले, या सगळ्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये आधी आकांक्षाला तो प्रोजेक्ट देणं आणि त्यानंतर त्यानंतर तो प्रोजेक्ट यशस्वी होण्यासाठी सर्व प्रकारचं सहकार्य ते सर्व प्रकारचं सहकार्य करणं हा त्यांचा मोलाचा वाटा जो आहे तो महत्त्वाचा वाटा होता. आकांक्षांनी चालवलेला 4 वर्ष कॉम्प्युटर अवेअरनेस प्रोग्राम हा सगळ्यात पहिला प्रोजेक्ट. या प्रोजेक्टमध्ये ज्यांना आर्थिकदृष्ट्या कॉम्प्युटर शिकणं जे सध्याच्या युगामध्ये अत्यंत बेसिक स्किल आहे असं म्हटलं तरी चालेल, तर आवश्यक होतं, तर त्यासाठी अशा आर्थिकदृष्ट्या शक्य नाही अशा मुलामुलींना कॉम्प्युटरचं ट्रेनिंग देऊन MSCIT ही परीक्षा त्यांच्याकडनं चांगल्या पद्धतीने पास करून घेणं, की जे एक बेसिक रिक्वायरमेंट क्वालिफिकेशन लागतं, हा पहिला प्रोजेक्ट. आणि त्यानंतर 8 वर्ष चालवलेला प्रोजेक्टचं जरा मला वैशिष्ट्य तुम्हाला सांगावं असं वाटतं आणि नंतर थोडं आपण 2 मिनटं त्याच्यावर विचार पण करू. प्रोजेक्ट होता नगरपासून 15 ते 25 किलोमीटर डिस्टन्सवर असलेली 15 खेडी जी ती 15 खेडी ही निवडली होती. आणि त्या खेडेगावांमध्ये महिन्यातून 2 वेळेला वैद्यकीय तपासणी आणि उपचार, त्याला मोफत वैद्यकीय सुविधा म्हणजे औषधं, आणि त्यानंतर जर समजा आवश्यक वाटलं तर त्यांना L&Tचं इथलं जे हेल्थ सेंटर होतं त्या हेल्थ सेंटरला फर्दर ट्रीटमेंटसाठी हे रिफर केलं जायचं. असा प्रोजेक्ट जो आहे तो असा प्रोजेक्ट 8 वर्ष आकांक्षाने चालवला. आता हे जसं महत्त्वाचं आहे तसं तुम्हाला जे म्हटलं की 2 मिनटं आपण बोलू कशासाठी, की एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी फक्त 15 किलोमीटर, ह्याच्यापेक्षा जास्त लांब नाही, पण 15 किलोमीटरच्या एरियामध्ये आपल्याला पाहिजे तेवढी गावं सापडू शकतात. की क्रायटेरिया होता की त्या गावामध्ये कुठलंही प्राथमिक आरोग्य केंद्र नको, अशी सरकारची कुठलीही सुविधा नको, त्या गावामध्ये कुठलंही कुठलाही खाजगी डॉक्टर अवेलेबल नाही, हे क्रायटेरिया. पण 75 वर्ष स्वातंत्र्याला झाल्यानंतर सुद्धा दरवर्षीच्या प्रत्येक, म्हणजे काय राज्य सरकार केंद्र सरकार असेलच, पण प्रत्येक जिल्हा परिषदेच्या बजेटमध्ये सुद्धा मेडिकलसाठी प्रचंड मोठी तरतूद असूनही 2004 पासून
केंद्रीय लेव्हलला सुरू असलेली आशा त्या म्हणजे त्यांचे आपण मधनं त्यांना मानधन मिळत नाही, मग त्यांचं मानधन वाढवा, ह्या सगळ्या गोष्टी ऐकतो. नियमानुसार एक आशा वर्कर हिला फक्त 1000 पॉप्युलेशनचं लिमिट दिलेलं आहे. म्हणजे 1000 लोकांचा स्टडी तिने करायचा किंवा 1000 लोकांचा कॉन्टॅक्ट ठेवायचा. शांतपणे विचार करा, किती साधं आणि सहज शक्य असलेलं काम आहे. पण 2004 पासून आता 2024 येईल, या 20 वर्षातही आपल्याकडे एकाही 1000 लोकांचा डेटा अवेलेबल नाही. पण आपण जे कॅम्प घेतले त्यांच्या BP पासून सगळ्या गोष्टींचं रेकॉर्ड हे आपल्याकडे अवेलेबल आहे. मग म्हणजे मला त्या छोट्या छोट्या रिक्वायरमेंटसाठी सुद्धा आपण अजून पूर्णत्वाकडे जाऊ शकत नाही, हे खरं म्हणजे दुःख आहे. आणि त्यासाठी काहीतरी प्रयत्न करणं जे आहे ते त्यासाठी सगळ्यांनीच, मग समाजाचे प्रयत्न असतील, कंपन्यांचे प्रयत्न असतील, आकांक्षासारख्या संस्थांचे प्रयत्न असतील, तर म्हणून असे प्रयत्न जे काही केले त्या प्रयत्नामध्ये आम्हाला नुसतंच प्रोत्साहन दिलं असं नाही, आम्हाला एक काम करण्याची संधी दिली. आणि त्याचबरोबर त्याचबरोबर एक प्रोजेक्ट संपल्यानंतर दुसरा संपल्यानंतर तिसरा, असं सतत प्रोत्साहन जे आहे ते सतत प्रोत्साहन दिलं. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं तसं आम्ही त्यांना आकांक्षाच्या वाटचालीतले सहभागीदार समजतो. धन्यवाद. सगळ्यांनी कृपया आपले मोबाईल फोन सायलेंट मोडवरती टाका, जेणेकरून इतरांना त्रास होणार नाही आणि सगळ्यांना कार्यक्रमाचा आनंद घेता येईल. तर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आपले प्रमुख अतिथी माननीय श्रीमती परिमलाताई भट आणि आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अरविंदजी पारगावकर सर. तर आपण यांचा सन्मान करणार आहोत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचा सन्मान, आमचा सन्मान स्वीकार करावा, यासाठी सन्मान करतील सविता काळे मॅडम आणि अध्यक्ष अरविंदजी पारगावकर सर. आपल्या नेहमीच्या ह्याच्याप्रमाणे आपण कुठलेही काय नारळ, गुच्छ, फूल ह्या सगळे वापरत नाही, तर आकांक्षामध्ये तयार झालेल्या सगळ्या वस्तूंनी आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. आणि त्यांना सन्मानचिन्ह आपण केलेलं आहे त्याच्यासाठी. अपंगत्वावर मात करून आणि आपल्याकडच्या एका मुलीने लिहिलेलं, अश्विनी कुलट हिने लिहिलेलं कवितांचं पुस्तक आणि आकांक्षाचे हे आहे, ही पाकिट ही आकांक्षाची ओळख आहे आपल्या सगळ्यांच्या मध्ये. तर या सगळ्या वस्तूंनी आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. अपंगत्वावर मात करून दुर्दम्य इच्छाशक्ती, अथक परिश्रम व जिद्दीने आपण ध्येय साध्य केलं. आपलं कर्तृत्व अभिमानास्पद, गौरवास्पद व प्रेरणादायी. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष माननीय अरविंदजी पारगावकर सरांचा सन्मान समीर काळे दादा करतील. त्यांना मी विनंती करते की त्यांचा सन्मान करावा. आपल्यातल्या आपल्या माणसांचा आज आपण सारे आपली माणसं आपलीच असतात, आपल्यासाठीच ती कष्टतात. म्हणूनच आपल्या माना त्यांच्या पुढे झुकतात. म्हणूनच आपल्या माना त्यांच्या पुढे झुकतात. आणि परिमलाताई भट यांच्यासोबत आलेल्या ज्या
कीर्तीच नाव आहे आणि ती सदैव त्यांच्या सोबत करते आहे. ती आज त्यांच्याबरोबर उपस्थित आहे आणि ती त्यांच्या स्नेहांकित जी संस्था त्या चालवतात की ज्याच्या योगे ब्रेलच्या आणि इतर सगळी जी काही आधुनिक साधनं आहेत तर त्या त्यांच्या ह्याच्यातनं सांगतीलच, पण त्याच्यातलं ऑडिओ बुक्स हा जो महत्त्वाचा प्रकार असतो की सगळ्या ब्लाइंड लोकांसाठी ऑडिओ बुक्स बनवावी लागतात त्याचं वाचन करून, तर त्याचं महत्त्वाचा संपूर्ण भाग ती सांभाळतीये. तर आज आकांक्षा अपंग पुनर्वसन केंद्र या संस्थेला 21 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि संपूर्ण 21 वर्षातील संपूर्ण आढावा आता घेणं शक्य नाहीये, तर त्यासाठी आपण एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. आकांक्षा संस्थेच्या लाडक्या प्रेमळ आकांक्षा संस्थेला नेहमी मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या प्रेमळ अशा उषा मॅडमला विनंती करते की त्यांनी मुलाखतीला सुरुवात करावी.